नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मल काळबांडे, अमरावती. बघा, आपण थोडासा सकाळचा व्यायाम शिकूया. हा बघा, हा हाताचा व्यायाम करतो आहे आपण, कारण आता इतका पाऊस सुरू आहे आणि या पावसांमध्ये प्रत्येक महिलांचे असो की पुरुषांचे असो सांधे अकडतात आणि हे सांधे अकडले की हातापायांमध्ये वेदना होतात. त्याच्यामुळे हाताचा व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे. बघा, हा हात समोर घेऊन मागे टाळी वाजवायची आहे. मैत्रिणींनो, आपणास दिसत आहे ना की समोर घेऊन मागच्या साईडला टाळी वाजवायची आहे. त्याच्यामुळे हातांच्या खांद्यांमध्ये थोडंसं लवचिकता येते आहे. त्याचप्रमाणे हे बघा, आता हात साईडला घ्यायचे आहे. बोटात बोटं मिसळून आपण हात साईडला घेतो आहोत, कारण हाताचा जो कोपरा आहे त्याचासुद्धा व्यायाम होतो आणि खांद्याचासुद्धा व्यायाम होतो. त्याचप्रमाणे आता हा कंबरेचासुद्धा व्यायाम होतो, कारण कंबरसुद्धा इकडे तिकडे आपल्याला फिरताना दिसते. कारण या वयामध्ये 40-50 गाठली की या वयामध्ये कंबरेचासुद्धा त्रास सुरुवात होतो. हे बघा, हा हात पायात अंतर घेतलेला आहे भगिनींनो, पायात अंतर घेतलेला आहे आणि हा हात विरुद्ध बाजूने वळवायचा आहे. आपल्या विरुद्ध बाजूने बाजूने हा हात वळवायचा आहे. त्याचप्रमाणे दुसरासुद्धा हात आपण वळवतो. हा व्यायाम करताना आपली जी साईड आहे, डावी साईड, उजवी साईड, ज्याला आपण छातीचा भाग आणि हा कमरेचा भाग, याच्या साईडचा जो भाग आहे याचा हा व्यायाम आहे. आणि हा व्यायाम करताना आपल्याला थोडीशी लवचिकता येते. आता बघा, हे बोटामध्ये बोटं घालून हात मागे वळवलेले आहे. त्याचप्रमाणे डोकंसुद्धा आपण मागे घेतो आणि त्याचप्रमाणे मागे घेतल्यानंतर तेच तसंच सरळ आणतो आणि पाय अगदी टाईट केलेला आहे, उंच घेतलेले आहे पाय आणि पायामध्ये आता अंतर घेतलेलं आहे. जसं आपल्याला वाटेल, जसं शक्य झाल्या त्याचप्रमाणे करायचं आहे. जास्त ताण द्यायचा नाही, कारण 40-50 नंतर थोडा हाडांची झीज व्हायला सुरुवात होते आणि म्हणून ते हाडं थोडे ढिसूळ होत असतात. पण व्यायाम केल्याने हाडं ढिसूळ होत नाही, हाडं मजबूत होतात. आणि हा बघा, हा हातांचा व्यायाम आहे. हाताचा व्यायाम कसा आहे माहीत आहे? आपला छातीचा जो भाग असतो तो काही 40-50 नंतर तो सुटतो आणि तो खाली लोंबतो. त्याच्यामुळे हा जर व्यायाम केला तर तिथे छातीला ताठरता येते आणि छाती अशी टाईट दिसते. त्यामुळे हा जो भाग आहे, हा जो व्यायाम आहे, हा छातीसाठी आहे. मैत्रिणींनो, बघा, हा असा व्यायाम तुम्ही